आठवड्यात डीजेला इंदुरीकरचं एक नवीन गाणं आलंय. महाराज माझ्या एका वाक्यावर गेल्या वर्षी लग्न सरया की डीजे वाल्याने काढली. एका गाण्यात एकच शब्द होता, आय आय आय. निघाला का नाही सीझन? यंदा आलंय आता डीजेला आलं ना. ते चला हवा येऊ देत होता, आता ते सगळीकडे गेला. आता ते आपल्याकडे सुद्धा नाही राहिलं. आता म्या ए पोरांनो, कसं आहे ते गाणं? जोरात सांगा कसं आहे ते. इंदुरीकरचं गाणं कसं आहे? इंदुरीकरचं गाणं कसं आहे? काल अटॅक येईल माणसाला, खरं सांगा. हा विनोद नाही महाराज, जाऊ द्या. पण चित्रपट सृष्टी सुद्धा आपले शब्द घेते, याच्यातच आपला मोठेपणा आहे. हे लोकांकडे भांडवल सगळं इंदुरीकरच महाराज. हे सगळे लोकांकडे तेच भांडवल आहे. आता ते या या आहे ना, ते आपल्याकडे नाही राहिलं आता. आता नको. आता ते पार कुठे गेले महाराज? बाहेरचे ते. आता ते म्हणते बा कोण वस्तू आहे बाई. विनोदाचा भाग सोडा, पोरांनो सरळ बसा पटकान. हा, जोरात उत्तर द्या. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालाय की का पोरगा? बाप. आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. एक खिशातला पैसा जपून वापरा आणि अंगातली ताकद दंगली बिंगली करायला वापरू नका. पाया पडतो तुमच्या. फक्त गाईची सेवा करा, काळ्या आईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा आणि समाजाची सेवा करा. बस. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आता भामचंद्र डोंगरा परिसरात जेवढी लोक आहेत त्यांना पाया पडून सांगतो, या वर्षापासून एक नियम करा. लग्नातले सत्काराचे फेटे बंद करायचे आणि भंडारे डोंगरावर शिकणाऱ्या पोरांची सोय करायची. लग्न साधे केले तरी पोरं होतात. या अख्ख्या वराडाला फेटे घालायची काय गरज आहे? आणि एखादा मला फेटा घातला नाही, तो घरून आणून तुरा काढतो. तुला लई किडा येतं, हिंड गावात. हा विनोद नाही महाराज. आणि बांधायचे फेटे तर सगळ्यांना पार, आचारी मंडप बँडवाल्या सगट. कशात पैसे कशाला घालायचे? आता चांगली बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वर रडणं आला, एक ताटली हातात घेतं, भात पान फडलं. एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. आता इथं शब्द सांगायचा राहिलाय, तो चुकायचा नाही. मग काय होतं? जाणकाराचा मूड खराब होतो. येरधार या शब्दाचा अर्थ असा आहे, पुनरपी जनरम पुनरपी मरणम. 2रा अध्याय उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे. आणि 15वा अध्याय आगा उपजणे आणि नेमणे. जन्माला येणे आणि मरण त्यांची सरणी. आता तुम्हाला सगळ्यांना येरझार संपवायची असेल तर महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, सारखे नळ चालू नका ठेवू. 2 वीज जपून वापरा. विजेचं संकट लवकरच देशावर येणार. आता काय ती वीज कमी का पडली नाही 5-6 वर्ष? तर सगळ्या शेतकऱ्यांच्या मोटरी बंद होत्या, परिणामी ती वीज इकडं काम आली. यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी. परिणाम ते कांदे काढणार, गहू काढणार, हरभरे काढणार, विजेचा तुटवडा. 1 महिला मंडळ पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा.
आणि 3 ए आणि 3 घरात वाणी जपून वापरा. पहिला मंडळ आता डोंगराव कीर्तन आहे, बोलू नाही, मला कळ निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलायचं नाही, मला दम नाही निघत मला. महिला मंडळ पाया पडून सांगतो, घरामध्ये बोलताना जरा वयामानाचं भान ठेवून बोला. सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. तुमच्या ताब्यात घेतलेला खिलारी आहे तो तुम्ही सांभाळायचा. तुम्ही दुसऱ्याला वळवळ करायची नाही. दुसऱ्याला वळवळ नाही करायची, कधी ध्यानात ठेवायचं. आणि का एक वाक्य समजा, बारीक वाक्य ऐका. शेतकरी वर्ग कर्जाला घाबरत नाही, शेतकरी वर्ग गरिबीला घाबरत नाही, शेतकरी वर्ग कष्टाला घाबरत नाही, आणि शेतकरी वर्ग कशालाच घाबरत नाही. पण ज्यांच्यासाठी इस्टेट कमावली त्यांच्याकडून अपमान होत असेल तर तो बाकी टेन्शन घेतल्याशिवाय राहत नाही. त्याला गरिबी आली ना काय वाटत नाही, त्याचा शर्ट फाटला ना त्याला काय वाटत नाही, त्याला दिवसभर जेवण नसलं ना त्याचं काय वाटत. पण 1.5 दमडीच्या सुनबायांनी फुलाच्या गाडीत बसून यायचं आणि कष्ट करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांचा अपमान करायचा, ही बजेटमध्ये बसत नाही. सुनबाया सगळ्या ऐका कीर्तनाला बसलेल्या. तुम्हाला सासू सासऱ्याशी सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं त्याला काय कोणत्या अवताला हाकायचं ते तुम्ही ठरवायचं. उगाच वळवळ करायची नाही. तू काय तिकडून 5-7 आटल्यांदा भरा तांबी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन आली, आणि वरून बायाने आपलं बोंबलायचं, आमच्यावलंही अन्याय होतं ना, आमच्यावलंही अन्याय होतं. काय अन्याय आहे तुमचं? आता फक्त खरेची आई मिली मारत. अरे सरकार बिरकार हे पेपरा फिपरावाले मीडिया फिड्यावाले सगळी बायांची बाजू घेत्या, नाही तर खरा अन्याय आपल्या होईल. तर ते आता काय झाकली झक मारली आपण गप्प बसायची पाळी आली. नाही तर आज वाघासारखी गडी पण बिबटे झाली, बिबटे. काय डरत होतो आपण लग्नाच्या अगोदर, खरं सांगा. शिपूट तुटून गेला आपलं, शांत झालं. आणि उगाच आपलं आमच्या अन्याय होतं ना, आमच्या अन्याय होतं. आज तळतळून घरातले मधले म्हाताऱ्या माणसांवर अन्याय आहे. काय मत आहे तुमचं? माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका कधी. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का महाराज. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय ईश्वरासारख्या सासूला तुम्हाला बोलायचा अधिकार आहे? बचत गट काढी ते सासरा उपाशी मारी ती म्हणजे लय पंडित झाली ती. ही अडपाट नाही. 3 गोष्टीचा पण वापरा. आता तुम्हाला 3 सांगतो. 1 अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. 105 TMCचं जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्याकडे किती पैसे येड्या? बंगरी मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाद आणतो तो. त्याचा बाप पिसाळेल होता. आणि परुण मंडळीला सांगून ठेवतो, आता दंगली करायचे आणि टपरे पेटवायचे दिवस राहिले नाहीत. मारामाऱ्या कमी करा. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता. बोक्सायला 5-10 मिनिटं लागतात, पण आयुष्यभर जेलमध्ये जाल. आता पहिले दिवस गेले ते. हे टपरे पेटवायचे, दंगली करायचे, मोर्चे काढायचे दिवस गेले. आणि पाया पडून सांगतो, वाद वाढवत जाऊ नका. वाद मिटवायच्या मागे लागा. वाद वाढवू नका. एक तर मुळात वाद व्हायलाच नकोय, पण झाला तो मिटून टाका. एक वाक्य सांगा, वादातून माघार घेणं हाच खरा जय आहे. लोक म्हणतात तो अरे घेऊ द्या ना, थोडे लोक नाव ठेवतील, पण समाधानानं झोप नाही आला. आज 40 वर्ष समजा शेतात आपलं भांडण चाललंय, दोघांनी बसा, तिसऱ्याला बोलू नका. तिसरं कोणला? भाऊ तुझं काय म्हणणं आहे, 1 फूटभर तुझं सरकलंय ना, आपल्याला गॅरंटी तो संघ येणार, घेऊन टाक, तुला भांडण मिटून टाक. पण हे गावातलं काय आवलं ते म्हणतात, आता थोड्या वालत काला मिटवायचं. आता रंगलीच होती केस, बोर्डावत आलती. काय बोर्डावर आलती मोर राहिला कावळा शिवाना तुला काय नाही. हा विनोद नाही मला. वादातून माघार घेणं हा जयच आहे. तुम्ही माना नाही तर नका माना.
का वाद करायचा? का वाद घालून फायदा काय? पाया पडतो तरुण पोरांना. कार्यकर्ते राजकारणी लोकांनी सुद्धा ऐका, तुम्ही सुद्धा आता आमच्या टोळीत या. आता तिकडे काही राहिलं नाही मला. तिकडे 1.5 महिन्यापूर्वी एकमेकाला शिया दिल्या तुम्ही ना, आता एका कोंबडी कुदा ते म्हणजे लोक येडे झाले ना. आता तुम्ही एवढी बाई गळ्यात लटकवा आणि आमच्या टोळीत या. आणि आमच्या टोळीत तर तुम्ही आलात तर श्रीमंत होणार नाही, पण सुखानं झोपल्याशिवाय राहणार. या आमच्याकडे या. आता हे बाद झालं, लोकांची बांबू उपटायचे, बोर्ड लावायचे, काही राहिलं नाही मला. अजून 2 वर्षानं राजकारणात 2 माणसं उतरणार नाहीत, एक गरीब आणि 2 विद्वान. गरीब माणूस इकडं डोकून सुद्धा पाहणार नाही. आता वासनच नाही राहिली गरीबाला. गरीबाचं काम राहिलं का त्या? गरीबाचं त्याला फुकणीने मुशी विकावं लागेल तरी काही वाटलं नाही. आता गरीब माणसं इकडं पाया पडून सांगतो तुम्हाला, अंगातली ताकद जपून वापरा. दंगली करायचे दिवस राहिले नाही. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते. आता कायदा कडक झाला आणि व्हायलाच पाहिजे. 100% जनता शिशी कॅमेऱ्यात आहे आता, आणि 80% जनता मोबाईलच्या क्लिपमध्ये आहे. जर कधी टपरी बिपरी पेटवताना दिसला ना तू असा क्लिपमध्ये, अशी खुटी गुतन तुया, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो, 3 महिने जामीन नाहीये आला. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. पाया पडून सांगतो पोरांनो, माझा बोलण्याचा तुम्हाला राग येईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देतात. बाबा इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाच पेतो का? म्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? तुम्ही पेल्यानं माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. 70ची पल्सर आहे, 10वीच्या टोनग्याला. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात. अहो माझातलं ते बापानं 100 दिले पेट्रोलला, ही देती 100. ही तर लई खोडीची. हा, ही उलटी पोराला म्हणती राहू दे 100, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसंच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे. मग आता त्या अवलादिक पैसे आल्यामुळं माझातलं ते. मग आता त्यांनी 2-3 वर्षापासून वाढदिवस सुरू केलेत. आता घरी करते ना आपली पोरं वाढदिवस, त्याला बाप नाही ना. वड्याला सापडेला अवलादी ह्या, यांचे वाढदिवस आता धाब्यावर आहे. रोडच्या कडेला केक ठेवायचा डांबरीवर, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची, संगत मुतायचं, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए बी घ्या, ए किसन्या. खरंय का खोटंय बोला? मी पोरांनो, खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटं नाही बोलत. काय आकडा हलवतो काय? झुकती नाही. हात 1, बोलणे 2. इथं नाही काळजी करायची तुम्ही काही. हसणे 3 आणि हसत जा. आणि पाया पडून माझ्या तोंडातलं वाक्य होतं, एज्युकेटेड लोकांनी ऐका, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. तणाव आहे, तणाव. आणि बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात माझ्या सगट तणाव आहे. मला सुद्धा तणाव आहे. तुम्ही किती देते किती नाही, तणाव. चला मी तर आलडोतोय. तणाव आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सगळी माणसं तणावात आहेत, आणि तणावमुक्त झालेल्या माणसाला अटॅक येत नाही. हसणे हे तणावमुक्तीचं औषध आहे. काय काय टेन्शन घ्यायची गरज आहे? आणि टेन्शन लोकांना अटॅक काय येतो तर संवाद संपला.
बोलायची बंद झाली माणसं. हे खोकडं आलंय ना हे 7-8 हजाराचं, पागल झाली लोक पार. कोणी उठायचं आणि ते कानाला लावायचं. ही आखलीचा पत्ता नाही काय नाही, कपडे सुईचे नाही, अंडरपॅन्ट नाही, पण मोबाईल आहे. चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये, हलकट क्वालिटीचं आपलं काही. बरं मोबाईलवर बोलतात तरी काय हे नालायक हो. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो काय, तुला झक मारायची काय गरज आहे का? मी कुठे पहिला प्रश्न आहे. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो तू? हॅलो जेवला का, झोपला का, पालथा का होता नाही काय, बोकांडी घ्यायचा तुला मोरदेन तू. आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती आता नवीन नवीन आल्यात, 4 पद्धती आल्यात. हाता का पाय मा. पहिली पद्धत हॅलो हॅलो, अरे नाही बोलत तो, कट कर. बार मागून आग झाली, तू वर आळलं तो असं काय कर. हॅलो हॅलो, नवीन आलंय आता. हॅलो हॅलो हॅलो, आता इकडंच लाव. मग आता काय करतो, पुढे जावं. इकडं रेंज आहे. पण विनोद नाही महाराज, पाया पडून सांगतो. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. मी मरल ना, मरणार नाही मी 5-25 वर्ष, 25 तर अजून कसे बी. अरे आधार तर द्या. 25 तर सहज काढील महाराज अजून. पण खरं सांगू तुम्हाला, तुम्हाला आपलीच आठवण येईल मेल्यावर सुद्धा, का हा माणूस काय म्हणत होता. आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, पण पाया पडून सांगतो, संकट प्रत्येकावर आहेत. तर पाया पडून सांगतो, थोडं मानसिक टेन्शन घेऊ नका. ते संकट बोलून टाका कोणाक तरी, म्हणजे हलकं होतं. ते बोलत जायचं, मित्रापाशी सांगून टाकायचं. या मोबाईलमुळे बोला ना कोणी हो. लगवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. हा क्या बुटात पाणी गेलं बो खाली. काय माणसं बोलत जा मा. हे बा, लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिकली तर आतमध्ये ती गोड होऊ शकत नाही. तुमच्या माझ्याकडे किती जरी संपत्ती असली तर संसारातलं दुःख कमी होऊ शकत नाही, कारण त्याचं मूळच दुःखात आहे संसार. त्यामुळे बा थोडं कमी जास्तपणा असणारे, पण ते कोणाला तरी सांगत जायचं आणि दुःख हलकं करायचं. मग अटॅक काय येतो, तेच डोक्यात, तेच डोक्यात, तेच डोक्यात. आणि दुसरी एक गोष्ट पाया पडून सांगतो, कोणत्याही भांडणातून म्हणजे तो विसरून जायचा तो क्षण. काय मागं झालं ते झालं, तो विषय परत काढायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला पुरीनं धोका दिला, आता स्वभाव आहे तिचा. बरं असं आपल्याला एकट्यालाच नाही दिला, तिघांना दिला. तिला तिघांनी फाशी घेतली, चौथा राहिला तो खैसवाचा. पण ती गोष्ट सोडून द्यायची मला. तू पार तिचं पोराही शाळेत जायला लागलं तरी तिच्यावर जळवतो, म्हणजे तू काय मरतो का? सोडून द्यायचा हा विषय. एक वाक्य सांगा, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होण्याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. टेन्शन मी. आणि मग हे अटॅक यायचं का म्हणून येतो माहिती का, सतत तेच विचार, आणि त्याच्यामुळे मेंदू येतो ताण, आणि मग रक्त, ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं, घामाला अटॅक गेले. जाऊ द्या, ते कधीतरी जाणारच होते, पण हातानं मरण कशाला. हे अटॅक बिटॅक काय नाही. हे रस्त्याच्या कडे भिकारी घोरात आहे, त्याला आहे का काही. बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला उघडा बंब वापळा, VIP चड्डी, संडासात बॅटरी लावून, बाथरूम मध्ये बॅटरी लावून, त्याचीच सावली पाहून मागं सरकवली, त्याचीच. काय करतो आता तुम्ही आणि मी घर बांधले, पार गेटही केलंय, कंपाऊंडही केलंय, सिक्युरिटी ठुलंय. आलं भिकारी, ती बंगल्यावर फुगीर होत, अरे फडून गळे. तो भिकारी म्हणला, ऐ मी असाच होतो. अरे तू तरी फुडून काढीत म्हणतो, मी तर पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. माझ्या हे दिवस आले, माझा टेलपणा करू नको. हसत जा. एक हात
2 आता पटापटा 14च्या 14 नावं सांगतो. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. आणि ह्या 14 गोष्टी ज्याला कळल्या त्यांची आपले नाही आरडायचे, आपले आरडतात पण कुठं ऑर्केस्ट्रात. एकानं परदिवशी लग्नात शिट्टी आणली, शिट्टी उपसली माग अशी निबार शिट्टी आणली. चड्डी बी जीन होती पण ताडकन उपसली.